पहिल्या काही दिवसात मिन्नाला वेगळं वाटलं. थोडी उर्मी, थोडी झिंग. तो म्हणाला, खरंच काम करते. पण काही आठवड्यात थोडी दारू रोजची झाली, रोजची सवय झाली आणि सवय व्यसन झाली. मग मिन्न उशिरा घरी यायला लागला. घरचे त्याला घाबरायला लागले. साप बाटलीत होता, पण मिन्न दारूच्या बाटलीत अडकला होता. एक दिवस मिन्न जमिनीवर पडला. पोटात काळा, डोळे गरगरले आणि डॉक्टरांनी एकच वाक्य सांगितलं, ही दारू औषध नाही, हे विष आहे. मित्रांनो, ही गोष्ट फक्त व्हिएतनामची नाही, आपल्या इकडेही. कोणी म्हणतं दारू घेतली की झोप येते, कोणी म्हणतं दारू थोडी चालते. फरक इतकाच आहे, तिकडे बाटलीत साप आहे, इकडे बाटलीत आपण स्वतः आहोत. साप बाटलीत शांत आहे, तो कुणाचं नुकसान करत नाही. पण दारू पिणारा माणूस स्वतःचं, कुटुंबाचं आणि भविष्यातील सगळं संपवतो. खरा प्रश्न असा आहे, बाटलीत साप असणं जास्त भयानक आहे की बाटलीत माणूस अडकणं? मित्रांनो, दारू कोणत्याही नावाने असो, औषध, परंपरा किंवा थोडीशी सवय, ती शेवटी दारूच असते. जागे व्हा, विचार करा आणि इतरांनाही जाग करा. दारू जागृती, कारण प्रत्येक कुटुंब महत्त्वाचं आहे.